कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत कल्याण पूर्वेत आज भाजपाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं। उमेदवारी जाहीर होताच आमदार सुलभा गणपत गायकवाड व महिला उमेदवारांसह ढोल तासांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजी करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक कार्यालयाकडे रवाना झाल्या। कल्याण पूर्वेतील भाजपा अधिकृत उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर आज आमदार सुलभा गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात आले। महिला उमेदवारांना सोबत घेत सुलभा गायकवाड यांनी निवडणूक कार्यालयाच्या दिशेने रॅली काढली। या रॅलीत शेकडो महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या। त्यांच्या हातात भाजपचे झेंडे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची पोस्टर्स झळकत होती। ढोल ताशांचा गजर, घोषणाबाजी आणि फटाक्यांची आतषबाजी करत संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। यावेळी बोलताना आमदार सुलभा गणपत गायकवाड म्हणाले की आमचे उमेदवार जास्तीत जास्त मतांनी निवडून येतील, यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने काम करणार आहोत। अनेक वर्षापासून भाजपसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये काही ठिकाणी नाराजी आहे, मात्र ती नाराजी आम्ही दूर करू। या निवडणुकीत भाजपच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील आणि केडीएमसीत भाजपचा महापौर बसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। आमचे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच प्रदेशाध्यक्ष आपले रवींद्र चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज आम्ही उमेदवारांचे अर्ज भरले आणि ते खूप जल्लोषाने आणि आनंदात भरण्यात आले। किती उमेदवारी अर्ज भरले? आमच्या आज म्हणजे एकूण 7 उमेदवार आहेत, 2 ग्रामीणचे आलेले आहेत आमच्या ह्याच्यात, असे 9 उमेदवार आहेत। हा हे नागरिकांचा उत्साह चांगला आहे आणि महायुती असल्यामुळे चांगलं आहे। काय वाटतं महायुतीचा होईल आणि महायुतीचाच महापौर बसेल। काय कार्यकर्त्यांनी कामं केलेले असतात, ते थोडी त्यांचं नाराजी असतेच की आम्ही पक्षासाठी झटलेलो आहोत, काम केलेले आहेत, पण त्यांची नाराजी दूर होईल। अशा प्रकारे म्हणजे समजूत काढणार त्यांची, त्याच्याने त्यांची दूर होईल। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण।